चला मॅच चालू करायची. फायनल मॅच जॉर्ज कल्याण स्टेशन वाईज फॉर्मॅट मधून पाहिली गेली आणि त्यानंतर चॅनल 11 ही टीम फायनल मध्ये आहे. बॉलिंगसाठी धीरज स्ट्राइकेंडला राहुल सुरवाडे. फायनल मॅचचे पॉवर चॅम्पियन कोण होईल, टायटल जिंकणं गरजेचं आहे. या बॉलवर पहिल्याच बॉलवर फक्त ढकललं हलक्या हाताने आणि सिंगल रन्सने मात्र तिकडे खातं ओपन केलं गेलंय. खूप वर्ष लॅबो देखील अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं खेळला गेला. अंडरआर्म ओपन देखील टर्फ क्रिकेट देखील खूप चांगलं खेळताना पाहिलं गेलं. पण धीरज देखील एक चांगले बॉलर आहेत. यावर्षी वायकट्ट्याला देखील बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतला धीरजने. बॉलिंगसाठी धीरज येत आहेत. शेवटची मॅच आहे. 3 दिवस शिवसंकल्प मित्रमंडळाने एक चांगलं आयोजन केलं. स्कॉर्पियन ग्रुप उद्धव भागचा महाराजा चषकाचं एक चांगलं आयोजन पाहिलं गेलं आणि प्रॉपर 1 to 4चं क्रिकेट ठाणेकरांनी जपलं आणि पुढे घेऊन गेले. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर काय फिल्डिंग केली गेली, अफलातून फिल्डिंग. सुनील विश्वकर्मा, गांगुली आणि धीरज. फिल्डिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अफलातून एफर्ट्स. थ्रो दिला. धीरजने एक चांगला बॉल अडवला. सुनील विश्वकर्मा, गांगुलीने एक चांगला थ्रो पण केला. गांगुलीची फिल्डिंग गेले कित्येक वर्ष पाहिली आहे. म्हणजे सर्कल बाउंड्रीचं क्रिकेट असू दे, या 1 to 4चं असू दे, या अंडरआर्म ओपनचं असू दे, या टर्फचं असू दे, गांगुलीची फिल्डिंग पाहण्यासारखी राहिली आहे. बट धीरजनी पण चांगले एफर्ट दाखवले आणि सिमेंटवरती फिल्डिंग करणं थोडं डिफिकल्ट आहे. जो मातीत तुम्ही डाईव्ह वगैरे लगावू शकता, बट फिल्डिंग सिमेंटवर अशी फिल्डिंग तुम्ही या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राइक एंडला आणि रवीने पण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न घेतला गेला. चांगला चान्स घेतला रवीने. रन झाले 2 रन. सर्व स्कॉर्पियन ग्रुपने खूप चांगलं आयोजन केलं. 3 दिवस सर्वांनी मेहनत घेतली आणि एक चांगली टुर्नामेंट आज सक्सेस करण्यामध्ये त्यांचा देखील मोलाचा वाटा आहे. शिवसंकल्प मित्रमंडळ आणि स्कॉर्पियन ग्रुप. या बॉलवर देखील फ्लिक केले गेले 2 रन. 1 रन असणार आहे आणि तिकडे राहुलने प्रॉपर फ्लिक केलं गेलं. खूप चांगले सोसायटी आहे, बिल्डिंग्स पण खूप चांगल्या आहेत. क्रिकेटसाठी त्यांनी पण खूप चांगलं 3 दिवस सहकार्य केलं. म्हणजे इकडच्या स्थानिक लोकांचं पण मी कौतुक करेल की त्यांनी पण 3 दिवसांनी चांगला सपोर्ट केला. आमचे मंडळाचे मान्यवर आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. शिवसंकल्प मित्रमंडळाचे सर्व आमचे मंडळाचे सभासद जे आपण आहात त्या आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. कोण? प्रथमेशजी चाळके आणि अक्षय जैन, प्रदीप गुप्ता आणि विजय पांचाळ. आपण सर्वांनी व्यासपीठावरती यायचं. आज आमचे सर्व मंडळाचे पदाधिकारी. एक चांगलं क्रिकेट मुंबईच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू इकडे आले आणि शिवसंकल्प मित्रमंडळाचा तेवढाच मोलाचा वाटा आहे की आज आपण चांगला इव्हेंट केला. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर सिंगल रन मिळेल. खूप वर्ष ठाण्याने अंडरआर्म क्रिकेट जपलं. आनंद दिघे साहेबांची टुर्नामेंट ठाण्याची संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहे आणि त्या टुर्नामेंट खेळण्याकरिता अगदी मला अजूनही आठवते मी 2011-10ला देखील ठाण्यात टुर्नामेंट बघायला यायचो. आनंद दिघे बघायला जायचं आहे. ती टुर्नामेंट खूप प्रसिद्ध पाहिली गेली आणि प्रॉपर टॅपचं क्रिकेट ठाण्याने जपलं. अजूनही खूप चांगले प्लेयर्स इकडून तयार होतात. ठाण्यात खेळायचं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे. ठाण्यात इझी जिंकणं इझी नाहीये. पहिली ओव्हर संपली. आपण पाहिलं तर 6 रन झालेत बॉलिंगसाठी. हेमंत पारिया येत आहेत.
हेमंत बारी येतात बॉलिंगसाठी. स्ट्राईक एंडला विकास कांबळे. जॉर्ज कल्याण जिंकणार की चॅनल 11 जॉर्ज श्री 11. लॅबो आणि गांगुली अगदी एन्जॉय करतात क्रिकेट. क्रिकेट तुम्ही खेळा पण एन्जॉय करून क्रिकेट खेळलं पाहिजे. लाईफ मध्ये सर्वीकडे सिरियस होऊन चालत नाहीये, त्यामुळे कुठेतरी एन्जॉयमेंट पण पाहिजे. हा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. अंपायरने व्हाईट द्यायच्या अगोदर लॅबोच्या तोंडातून व्हाईट बॉल आहे. 30,000चं प्रथम पारितोषिक या बॉलवर देखील टॅप खेळलं गेलंय आणि तृतीय क्रमांक मला असं वाटतं साई प्रसाद टीमने मिळवलंय. कारण की साई प्रसाद टीमने पण स्थानिक लॉट मधून खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. या बॉलवर पण टॅप खेळले गेले आणि बॉल आउट मध्ये साई प्रसाद जर गेली असती तर अजून बघायला मजा आली असती फायनल. पण थोडं सेमीफायनलला पराभूत जावं लागलं. नऊ रन झाली धाव फलकावरती. या बॉलवर टॅप खेळले गेले आणि काय बॉल अडवलाय धीरज. धीरजने काल पण चांगली फिल्डिंग केली, आज पण चांगली फिल्डिंग केली. काय बॉल अडवलाय व्हॉलीबॉल स्टाईलने. मला असं वाटतं बास्केटबॉल पण चांगलं खेळतात. परफेक्ट बॉल अलाउडा तिकडे. चकुल्याला वाटलं बाउंड्री गेली की काय, बट धीरजने तिकडे स्मॅश मारली आणि बाउंड्री वाचवली. सांगवी स्पोर्ट्सनी पण खूप चांगल्या टी शर्ट्स आपल्याला प्रोव्हाइड केल्या. मुंबई क्रिकेटचं देखील युट्यूबवर आपण पाहिलं. D99 स्पोर्ट्स फूड जंक्शनचं, त्यानंतर सिद्धेश रांजणे ग्राफिक्स, हेल्पिंग हँड्सचे आमचे त्यांचं पण सहकार्य, सर्व ऑफिशियल स्पॉन्सर्स. अकरा रन झाली त्या फलकावरती. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. रन मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाईल. हलकासा पाऊस पण चालू झालाय, बट मुंबईतलं क्रिकेट कधी थांबत नाहीये. किती पावसाळा असला तरी क्रिकेट खेळलोय. किती उन्हाळा असू दे, किती थंडी असू दे, पाऊस खेळणं, पावसात क्रिकेट खेळणं एक वेगळंच मजा आहे. 12 रन झाली त्या फलकावरती. बॉलिंगसाठी हेमंत. स्ट्राईक एंडला राहुल सुरवाडे लॅबो. या बॉलवर व्हाईट बॉल. या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र विधान परिषद आमदार रवींद्र फाटक साहेबांच्या हस्ते उद्घाटन पाहिला गेला आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, त्याचबरोबर इकडे दहीहंडी देखील, खूप ठाण्याची दहीहंडी देखील संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. प्रत्येक सण ठाणेकरांनी जपलाय. नवरात्र उत्सव देखील टेंबी नाकाचा तेवढाच प्रसिद्ध आहे आणि ठाण्याचं अंडरआर्म बॉक्स क्रिकेट देखील तेवढंच प्रसिद्ध आहे. बॉलिंगसाठी योगेश येतात. तिसरी ओव्हर घेऊन रन पाहिले तर 13 रन झालेत. स्ट्राईक एंडला विकास कांबळे. छकुला. बॉलिंगसाठी योगेश. तिसरी ओव्हर घेऊन स्ट्राईक एंडला विकास कांबळे. छकुला. योगेशची एक वेगळी ऍक्शन आहे. पहिलाच बॉल परफेक्ट. यॉर्कर, परफेक्ट स्ट्रोक. या बॉलवर पाकिस्तानच्या व्हिडिओची आठवण झाली सर्वांना की तू पकड, मी पकड आणि कॅच सुटते. ते व्हिडिओज नेहमीच पाहिले. तसं होतं कधी कधी, म्हणजे ते पाकिस्तान प्लेयर्स कडून झालं असं नाही, सर्व टीम कडून होतं की कधी कॅच तू पकड. कॉलिंग खूप महत्वाची आहे. सर्वेशचा मला असं वाटतं मोबाईल स्विच ऑफ झाला होता, त्यामुळे सर्वेशने कॉल दिलाच नाही. विकास कांबळे मात्र एन्जॉय करतायत. ठाण्यात टॅप नाही खेळणार तर कुठे खेळणार.
या बॉलवर देखील काय टॅप खेळला गेलाय वेगळ्या अंदाजामध्ये. मी 3 दिवस तेच सांगितलं की ठाण्यात जसप्रीत बुमराला जरी आणला ना तरी त्याला पण टॅप खेळणारे बॅटर ठाण्यामध्ये आहेत. कुठलाही तुम्ही बॉलर आणा, बट हे अंडरआर्म क्रिकेटच्या प्लेयर्सची नजर आहे आणि त्यांची पण मेहनत आहे भाऊ. या बॉलवर अक्षरशः पाडलं. व्हाईट बॉल आणि रन्स पाहिले तर 20 रन झालेत. या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलं. गांगुलीने काय फिल्डिंग केली गेली आहे. गांगुली थोड्या वेळासाठी वाटलं लगोरच्या खेळतोय की काय. दोन्ही थ्रो असे दिलेत ना, फ्री माइंड थ्रो दिलेत. आता रोहन जर फिल्डिंगला असतं तर गांगुलीला या थ्रोला नक्कीच, बट खूप चांगली मैत्री पण या क्रिकेटने दिले. या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलंय. काय फटका खेळला गेलाय. क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल फटका. फ्लिक केला, रन मात्र सिंगल मिळेल. 3 ओव्हर संपलेत आणि 23 रन झालेत. बॉलिंगसाठी सर्वेश शेवटची ओव्हर घेऊन स्ट्राईक एंडला बॅटर विकास कांबळे छकुला. या बॉलवर दांडी उडवली गेली आहे. बॉल ऑफ द मॅच मैदानाच्या बाहेर धाडलं गेलं. 30,000 मध्ये हाय झालाय. भाऊ छोटी गोष्ट आहे, बट मार्केटमध्ये रेट मोठा आहे, त्यामुळे सोपी गोष्ट नाहीये की क्लॉकेट सिरीज देणं. ठाण्यामध्ये गोल्ड पण तेवढं आहे. या बॉलवर फ्लिक केला गेलाय. भाऊ भाई येतात बॅटिंगसाठी आणि रन मिळते सिंगल. 24. इम्तियाज खान मुंडा यांचं देखील आपण बॅनर पाहू शकतो. श्री राम रेपाळे साहेब, सुशांत शेट्टी साहेब, रवींद्र फाटक साहेब आणि जयश्री फाटक मॅडम यांचा देखील बॅनर. आज सर्व आमचे ऑफिशियल स्पॉन्सर हरीश कवटणकर असतील, त्यानंतर योगेश सांडकर साहेब, ऋषी मणे साहेब, घनश्याम कंसे, महादेव शिंदे सर्व या क्रीडा स्पर्धेला भेट देऊन गेले. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सर्वेश. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. 25. या बॉलवर स्टेप आउट झाले आणि फसवलं गेलं. लॅबो हसत हसतच बाहेर जातात. मग अशीच म्हटलं की त्याला प्रेशर हा त्याच्याकडे मध्ये नाहीच आहे. मॅच किती क्रुशियल असली असं क्रिकेट पाहिजे, एन्जॉय केलं पाहिजे क्रिकेटमध्ये. बॉलिंगसाठी सर्वेश स्ट्राईक एंडला बॅटर किरण शिंदे येतात डोंबिवलीचे. या बॉलवर देखील अगदी डोंबिवलीवरून डायरेक्ट कल्याणला स्टेप आउट झाले आणि बॅटरला मैदान सोडा. फायनल मॅच चालू आहे. नवीन बॅटर विशाल स्ट्राईक एंडला. विशाल जाधव. लास्ट बॉल व्हाईट बॉल. 26 रन होता धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर श्री जॉर्ज चॅनल 11 त्यांच्या विरुद्ध जॉर्ज कल्याण. स्टेशन वाईज फॉर्मॅट मधून देखील हा संघ आपण इकडे येताना पाहिला गेला. या बॉलवर देखील 1 रन मिळेल. 27 झालं. 28चं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता जॉर्ज कल्याण. 1 बॉल बाकी आहे. एक वाईट बॉल होता.
या बॉलवर देखील अगदी व्हॉलीबॉल स्टाईलने बॉल आपले ढकलला आणि 28 रन झालेत. 29चं टार्गेट आहे जॉर्ज कल्याण या टीमला मॅच जिंकण्याकरिता. चांगली बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये श्री जॉर्ज. चॅनल 11 29चं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता. स्ट्राईक एंडला गँगोली, बॉलिंगसाठी ऋत्विक गोरडे. क्वचित कमी अशा ही फाईट पाहायला मिळाली बट बघण्यासारखी असणार आहे. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल रन असेल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. ओळख मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा कुठेतरी डॉट बॉल आले. रन पण आली आहे. स्ट्राईक एंडला बॅटर मेहुल. हा बॉल आपण पाहिला तर एक चांगली पिचिंग पाहिली गेली आणि तिकडे डॉट बॉल. अतिशय वेगाने बॉल पाहिला गेला आणि तिकडे आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. अवघ्या 3 रन झाले धाव फलकावरती. अजून जवळपास 26 रन्स करायचे आहेत. 3 दिवस सर्वांनी क्रिकेट एन्जॉय केला. शेवटचा दिवस आहे. चॅम्पियन कोण होईल. या बॉलवर देखील स्टंप उडवला आणि इट इज आउट. सोडावं लागेल. सव्वीस रन्स करायचे.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं अक्षय आणि या बॉलवर आपण पाहिलं तर एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. त्यानंतर आपण सेलिब्रेशन आणि सुनील विश्वकर्मा गांगुलीला मात्र इथे मैदान सोडावं लागतंय. नाहीये या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आणि तिकडे देखील आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. या बॉलवर स्टंप उडवला गेला. गुड बॉल गोलंदाज आहेत आणि रवी अतिशय वेगाने बॉलिंग आणि जॉर्ज कल्याण टीम कुठेतरी मात्र इथे बॅकफुटला राहिली आहे. विकेट नंतर काय आलं 3 डॉट अवघ्या 4 रन्स झाल्यात आणि औपचारिक मला असं वाटतं 12 बॉल 25 करायचं मोठं टार्गेट आहे. किरण शिंदे बॉलिंग साठी येत आहेत. एक रन मिळते तिकडे आणि 9 बॉल 24 पाहिजे. या बॉलवर ऑफ ब्रेक इट इज आउट.
चांगला बॉल अडवला गेला इकडे आपण पाहिलं तर विशालने वेल स्टॉप. इकडे पण बोल्ड आउट आणि औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास या मॅचवर नाव कोरलं गेलं एक चांगला परफॉर्मन्स करत असताना श्री जॉर्ज चॅनल 11. Champion is always champion. आणि ही मॅच जिंकली आहे. चांगला परफॉर्मन्स करत असताना ओव्हरऑल श्री जॉर्ज चॅनल 11 प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक. शिवसंकल्प मित्र मंडळ औरंगाबादच्या महाराजा स्कॉर्पियन ग्रुप च्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो लवकर व्यासपीठावर यायचंय. विजय पांचाळ, अक्षय जैन, तुम्हाला विनंती आहे लवकर व्यासपीठावर यायचंय. प्रथमेश चालके, जर तुम्ही इथे असाल तर लवकर व्यासपीठावर उपस्थिती द्यायची आहे. असं ऐकण्यात आलं आहे की भाभीचा कॉल आलेला. चांगलं असं टुर्नामेंट आयोजित करण्यात आलेले, त्यासाठी खूप लोकांचं सहकार्य होतं. सर्व स्पॉन्सर्सचं मी धन्यवाद करतो. तसंच आपले जे पंच होते ज्याने 3 दिवस इथे खूप मेहनत करून सर्व डिसिजन चांगलं व्हायला पाहिजे ते खूप चांगल्या प्रकाराने त्यांनी ते आयोजित करण्यात आले. तर पंचांना मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. दोन्ही पंचांना विनंती करतो व्यासपीठावर यायचे. संतोष सर आणि नाम बोला दोनों. संतोष सर आणि सचिन. संतोष सर आणि सचिन सर दोघांनी व्यासपीठावर यायचंय. तुम्ही जे 3 दिवस सहकार्य केलं त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद.